संघाकडे गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. मात्र चेंडू हवेत आहे. जयेश पाटील चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र वाघाची शिकार. बडी मछली जाल में फंसे. चार धावात गेला एकडे बाद केला होता. त्याच्याच पावलावर बॉल टाकला तर भावेश पवारने देखील चांगल्या चेंडूवर उस्मान पटेलला बाद करून खूप मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. दोन गडी बाद केले. संघाकडे सज्ज भावेशचा यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी आणि आजच 68 धावांची जिंकण्यासाठी धावाच्या धावांची खेळताय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समोर आणि तिथे सापळा रस्ता होता त्या सापळ्यामध्ये अडकलाय आणि तिसरा धक्का. अतिशय फलंदाज मात्र तीन गडी बाद झालेले. डॉन साईडला ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षक शेखर पण 6 भावेश त्यामुळे विकेट यावेळी चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे सज्ज. चेंडू दुसऱ्या टप्प्यात राजू उचलतो फेकतोय तोपर्यंत एक धाव इथे मिळते. मात्र चेंडू पडल्यानंतर दुसरी गेली पंच पॉईंट. या संघाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कालच्या दिवसात विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केला. सिंगल येणारे 5 चेंडू यांचा संघ ठाकूरपाडा संघ सुद्धा ग्रामीण मध्ये खेळण्यात येत असतो. मात्र मोठा फटका मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे. भावेश पवार झेल खाली आणि फलंदाज बाद. दिनू कांबळे बॅक टू पॅव्हलियन. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 4 षटकार मारावेच लागतील आता वेसूला तरच सामना जिंकता येईल आणि चॅम्पियनशिप पटकावता येईल. आणि त्या स्पर्धेतील चॅम्पियन प्रतिम गोलंदाजी सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे भोंडेले. तीच गोलंदाजी कंटिन्यू ठेवली मी म्हणेन. प्रतीक सुद्धा या संघामध्ये टेंबिवलीचे पूर्ण चांगला संघ बांधणी केलाय मी म्हणेन.